नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. रुपये 592 कोटीच्या टेंडरसाठी विशेष महासभेची मागणी. मग वाढीव घरपट्टीसाठी का नाही? वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीचा सवाल. दिनांक 5 ऑगस्ट महाराष्ट्र प्रतिसादात्मक विकास कार्यक्रम अंतर्गत सुमारे 592 कोटीच्या विकास प्रकल्पासाठी विशेष महासभा बोलवण्याची मागणी सत्ताधारी पक्षातील स्थायी समितीचे सभापती व सदस्यांनी केल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्याही विकास कामावर सखोल चर्चा व्हावी, त्यातील कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबींचा सर्वकष विचार व्हावा, ही भूमिका निश्चितच स्वागतार्ह असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. मात्र याच पार्श्वभूमीवर वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीने लोकप्रतिनिधींना थेट सवाल उपस्थित केला आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील लाखो नागरिकांवर भांडवली मूल्यावर आधारित लादण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीच्या प्रश्नांवर विशेष महासभा बोलावण्याची मागणी करण्याचे धाडस का होत नाही, असा प्रश्न समितीने विचारला आहे. काल संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात 100% कडकडीत बंद पाळण्यात आला. हजारो नागरिकांनी शांततापूर्ण व ऐतिहासिक मोर्चा काढत वाढीव घरपट्टी विरोधातील तीव्र भावना व्यक्त केल्या. व्यापारी, व्यावसायिक, विविध संघटना, सामाजिक संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत हा प्रश्न किती गंभीर आहे हे अधोरेखित केले. लोकप्रतिनिधींना त्यांच्या प्रभागातील नागरिकांना रुपये 592 कोटीच्या टेंडरसाठी नव्हे तर जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिले आहे, असेही समितीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विकास कामा इतकीच तत्परता नागरिकांवर आर्थिक भार टाकणाऱ्या वाढीव घरपट्टीच्या प्रश्नांवरही दाखवावी, अशी मागणी होत आहे. जर एक विकास प्रकल्पासाठी विशेष महासभा बोलवण्याची मागणी होऊ शकते, तर लाखो नागरिकांवर आर्थिक अन्याय करणाऱ्या वाढीव घरपट्टीच्या विषयावर विशेष महासभा का बोलावली जात नाही, असा सवाल आता नागरिकांकडूनही उपस्थित केला जात आहे. महापौर, सर्व पक्षाचे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्यांनी तातडीने विशेष महासभा बोलावून भांडवली मूल्यावर आधारित वाढीव घरपट्टी रद्द करण्याबाबत चर्चा करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीने केली आहे. अन्यथा नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याचा संदेश जनतेला गेला असून याचा जाब योग्य वेळी जनता विचारेल, असा इशाराही समितीने दिला आहे. वाढीव घरपट्टी विरोधी कृती समिती सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्र आता आक्रमक झाली आहे. लोकसंदेश न्यूजसाठी अभिजित शिंदे यांचा रिपोर्ट. आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा, निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील, सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416-416. कस्टमर केअर नंबर 99-22-86-45-45. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in.